पाचवा प्रॉब्लेम टेक्स्टबुकमधला सॉल्व करायला आपण सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी प्रॉब्लेम मी वाचते. सुचेता अँड गायत्री आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. लगेच अंडरलाईन करते. हा रेशो मला महत्त्वाचा आहे प्रॉफिट डिस्ट्रीब्युशनसाठी. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. जर इथे पाहिलं तर आत्तापर्यंत आपल्याला टी फॉर्मॅटमध्ये ट्रायल बॅलन्स दिला जात होता. आता इथे अशा पद्धतीचा जरी आपल्याला ट्रायल बॅलन्स आला तरी कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. आपल्याला यासाठी काय करायचं आहे, बॅलन्सेस लक्षात ठेवले पाहिजेत तुम्ही. परचेसेसला नेहमी डेबिट बॅलन्स असतो तर सेल्सला नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर साधं सोपं लक्षात ठेवा. परचेसेस हा शब्द पहिला आला आहे त्यामुळे पहिल्या कॉलममधली जी रक्कम असणार आहे ती परचेसेसच्या समोर लिहा. सेल्सचा शब्द दुसऱ्या वेळेला आला आहे त्यामुळे दुसऱ्या कॉलममधली जी अमाऊंट आहे ती सेल्सच्या समोर लिहा. आता पोस्टिंग करायला आपण सुरुवात करूयात. अकाउंट ठरूयात कुठे कोणते जाणार आहेत. पहिलं अकाउंट दिले परचेसेस अँड सेल्स, दोघांचंही पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंगला, त्यामुळे मी इथं लिहिलं दोघांच्याही समोर ट्रेडिंग. त्यानंतर पुढचा अकाउंट दिलेला आहे आपल्याला वर्क्स मॅनेजर सॅलरी. आता वर्क्स मॅनेजर सॅलरी आहे. सॅलरी ह्या शब्दाकडे लक्ष देऊ नका, पण ती सॅलरी कोणाला दिली आहे ते महत्त्वाचं आहे, ते लक्षात घ्या. वर्क्स मॅनेजर सॅलरी, वर्करवर लक्ष ठेवणारा जो मुकादम असतो त्याला जी अमाऊंट आपण दिलेली आहे त्याला म्हटलेलं आहे वर्क्स मॅनेजर सॅलरी. आणि हा जो मॅनेजर असतो, हा जो मुकादम असतो, हा जो ठेकेदार असतो, हा कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये काम करत असतो, त्यामुळे त्याचं पोस्टिंग होणार आहे अकाउंटचं ट्रेडिंग साईडला. त्यानंतर कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे, याचं पोस्टिंग मी करणार आहे पार्टनर्स. कॅपिटल अकाउंटला. त्यानंतर ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, ओपनिंग स्टॉकचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंगला. त्यानंतर दिलेलं आहे डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्सचं पोस्टिंग होतं ॲसेटला तर क्रेडिटर्सचं पोस्टिंग होतं लॅबिलिटीला, त्यामुळे डेटर्सच्या समोर मी लिहिला ए आणि क्रेडिटर्सच्या समोर मी लिहिलं लॅबिलिटी. त्यानंतर दिलेलं आहे व्हेजेस अँड सॅलरी, एकत्र दिलेलं आहे बघा व्हेजेस अँड सॅलरी. अशा वेळी काय करायचं, जे पहिलं अकाउंट दिलेलं आहे ते ग्राह्य धरून त्यानुसार पोस्टिंग करायचं. व्हेजेस आलं की आपण पोस्टिंग करतो ट्रेडिंगला आणि सॅलरी आलं की पोस्टिंग करतो P&Lला, पण इथे आपल्याला एकत्र काय दिलेलं आहे व्हेजेस अँड सॅलरी. व्हेजेस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पहिल्यांदा व्हेजेस अकाउंट पहिल्यांदा आल्यामुळे आपण ह्याचं पोस्टिंग करणार आहोत ट्रेडिंगला. त्यानंतर बिल्स रिसिवेबल जाणार आहे ॲसेटला, बिल्स पेएबल जाणार आहे लॅबिलिटी साईडला. त्यानंतर दिलेलं आहे डिस्काउंट, आणि ही जी डिस्काउंटची रक्कम दिलेली आहे ती क्रेडिट साईडला दिलेली आहे, म्हणजे हा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे, पण ह्याचं पोस्टिंग जे होणार आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होणार आहे. त्यानंतर दिलेलं आहे मोटिव्ह पॉवर. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे मोटिव्ह पॉवर, त्याचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटला. त्यानंतर दिलेलं आहे कस्टम ड्युटी, त्याचं देखील पोस्टिंग करायचं आहे ट्रेडिंगला. त्यानंतर इंटरेस्ट इनडायरेक्ट आहे त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर दिलेलं आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस, असे वेजेस की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्पन्न निघत नाही. आपले जे सफाई कर्मचारी असतात त्यांना जे आपण पेमेंट करतो त्याला वेजेस म्हटलं जातं, परंतु त्यांच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे त्यांना जे पेमेंट केलं जातं त्याला म्हटलं जातं अनप्रोडक्टिव्ह वेजेस, त्यामुळे याचं देखील मी पोस्टिंग करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर ऑडिट फी, याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर रेंट, त्याचं देखील पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कन्व्हेन्स, याचं देखील पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर गुडविल ॲसेट आहे आणि कॉपीराईट ही देखील आपली ॲसेट आहे. त्यानंतरचं अकाउंट दिलं आहे बिल्डिंग, ही देखील आपली ॲसेट आहे. त्यानंतर दिलेलं आहे पार्टनर्स लोन, सुचेताने लोन दिलेलं आहे आपल्या व्यवसायाला, ते असणार आहे आपली लॅबिलिटी, कारण ते लोन आपल्याला परत करावं लागणार आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपली ॲसेट आहे आणि कॅश ॲट बँक ही देखील आपली ॲसेट आहे. त्यानंतरचा खालच्या ॲडजस्टमेंट आपण बघूया. स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹19,700. नेहमीची विचारली जाणारी ॲडजस्टमेंट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नेक्स्ट गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. वस्तू मोफत वाटलेले आहेत, फ्री सॅम्पल म्हणून वाटलेले आहेत. पहिला इफेक्ट जाणार आहे व्यवसायातनं वस्तू गेली त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट देणार आहे मी P&L अकाउंटला ॲज अ ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून मी इफेक्ट नोंदवणार आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून. त्यानंतर मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. हे जे मोटिव्ह पॉवर कारखान्यामध्ये यंत्रसामुग्रीसाठी जे आपण
इलेक्ट्रिसिटी वापरणार आहोत, त्या इलेक्ट्रिसिटीची एकूण रक्कम आपल्याला दिलेली आहे 1350 आणि ह्या 1350मध्ये 500 रुपयाचे डिपॉझिट आहेत पॉवर मीटरसाठी दिलेले. मग हे 500 रुपये आपल्याला काय करावं लागतील, ह्यातनं लेस करावं लागतील, कारण डिपॉझिट आहे, हे डिपॉझिट आपल्याला परत मिळतं. ही आपली एक प्रकारची ॲसेट आहे. हे जे आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये ॲड झालेले आहेत, त्यामुळे हे कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमधनं आपल्याला लेस करावं लागतील. त्यामुळे पहिला इफेक्ट मी लिहिला लेस फ्रॉम पॉवर आणि दुसरा इफेक्ट मी इथे नोंदवणार आहे बॅलन्स शीट ॲसेट. त्यानंतर डेप्रिसिएशन काढायला सांगितलं आहे बिल्डिंगवरचं, बिल्डिंगला मी स्टार केला. याचा पहिला इफेक्ट जाणार आहे लेस फ्रॉम ॲसेट आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे P&L डेबिट. त्यानंतर दिलेलं आहे पाचवी ॲडजस्टमेंट राईट ऑफ ₹2000 फॉर बॅड डेट्स आणि मेंटेन RDT 3% ऑन डेटर्स. डेटर्सवर 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्यामुळे मी लगेचच डेटर्सला इथे स्टार करते 2 आणि ह्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट जे आहेत ते मी इथे या साईडला नोट डाऊन करते. पहिला इफेक्ट जाणार आहे लेस फ्रॉम डेटर आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे P&L डेबिट. 6वी ॲडजस्टमेंट बघा बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर ऑफ अ बिल ऑफ ₹4000. 4000चं जे बिल आहे त्याचे पैसे आपल्याला मिळालेले नाही आहेत. ज्या बिलाचे पैसे आपल्याला मिळत नाहीत त्या बिलाला डिसऑनर असं म्हटलं जातं. इथे आपल्याला बिल्स रिसिवेबलची रक्कम दिलेली होती 22,000. आता एक लक्षात घ्यायचं, बिल्स रिसिवेबलची जी काही डिसऑनरची ॲडजस्टमेंट आहे ती बिल्स रिसिवेबल आणि डेटर्स या दोघांवरही जाणार आहे, कारण ज्या व्यक्तीबरोबर आपण व्यवहार करतो ते आपले व्यक्ती डेटर्स असतात आणि ज्या व्यक्तीला आपण उधारीवर वस्तू विकतो त्या व्यक्तीला आपण बिल बनवून देतो, ते बिलाचे पैसे आपल्याला मिळणार असतात, म्हणून त्याला म्हटलं जातं बिल्स रिसिवेबल. म्हणून बिल्स रिसिवेबल डिसऑनरची जर्नल एंट्री ही डेटर्स आणि बिल्स रिसिवेबलवर जाणार आहे, त्यामुळे डेटर्सला अजून एक तिसरी ॲडजस्टमेंट आली, त्यामुळे मी त्याला स्टार केला आणि बिल्स रिसिवेबलला एक स्टार केला. या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट येणार आहेत. पहिला इफेक्ट येणार आहे ते म्हणजे जेवढी रक्कम बिल्स रिसिवेबलची डिसऑनर झालेली आहे ती बिल्स रिसिवेबलमधनं लेस करायची, म्हणून मी इथे लिहिते लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल आणि तेवढीच रक्कम डेटर्समध्ये ॲड करायची, कारण तेवढ्या रकमेने आपले डेटर्स वाढणार आहेत, म्हणून ॲड टू डेटर्स. इथे आपलं ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक अकाउंटचं पोस्टिंग कुठं होईल हे कंप्लीट झालेलं आहे. ट्रायल बॅलन्समधलं कुठलं अकाउंट कुठं पोस्ट होईल याचं आपण मार्किंग करून घेतलं होतं. आता आपण अकाउंटचं पोस्टिंग करायला सुरुवात करूयात, प्रॉब्लेम सॉल्व करूयात. बघा इथे मी लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ सुचेता आणि गायत्री, रेशो लिहिलेला आहे 3:2. त्यानंतर खाली ओपन केलेलं आहे मी ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. त्याच्याखाली ओपन केलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल. त्यानंतर इकडे ओपन केलेलं आहे मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्यानंतर इकडे मी ओपन केलेलं आहे बॅलन्स शीट. वर्किंग जे आहे पोस्टिंग जे आहे ते आपण करायला सुरुवात करूयात. पहिलं अकाउंट दिलेलं आहे आपल्याला परचेसेस अँड सेल्स. परचेसेस अँड सेल्स हे दोन्ही अकाउंट ट्रेडिंग अकाउंटला पोस्ट होणार आहेत. एक अकाउंट जाणार आहे डेबिट साईडला तर दुसरं जाणार आहे क्रेडिट साईडला. चला पोस्टिंग करायला सुरुवात करूयात. ट्रेडिंग अकाउंटला जाऊयात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला मी पहिलं अकाउंट घेतलं टू परचेसेस. ॲडजस्टमेंट नाही आहे ह्याला कोणत्याही प्रकारची, त्यामुळे आउटर कॉलमला मी अमाऊंट लिहिणार आहे. परचेसेसला नेहमी डेबिट बॅलन्स असतो, त्यामुळे डेबिट साईडची जी रक्कम दिलेली आहे आपल्याला 65,000 ती मी अमाऊंट कॉलममध्ये लिहिली. त्यानंतर दिलेला आहे आपल्याला सेल्सला असतो नेहमी क्रेडिट बॅलन्स, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मी जाणार आहे, लिहिणार आहे बाय सेल्स आणि त्याची अमाऊंट त्यांनी दिलेली आहे 1,85,000. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे त्यांनी वर्क्स मॅनेजर सॅलरी, त्याचं देखील पोस्टिंग करायचं आहे ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊयात. आपण लिहूया टू वर्क्स मॅनेजर सॅलरी. अमाऊंट दिलेली आहे 2,300. याला देखील कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे आउटर कॉलमला डायरेक्ट रक्कम.
नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट सुचेता आणि गायत्रीचं प्रत्येकी 75,000 आणि 40,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आहे, लिहायचं आहे बाय बॅलेन्स ब्रॉट डाऊन. सुचेताच्या कॉलममध्ये घेतले आपण 75,000 आणि गायत्रीच्या कॉलममध्ये लिहिले 40,000. नेक्स्ट आपल्याला अकाउंट दिलेला आहे ओपनिंग स्टॉक आणि अमाऊंट दिलेली आहे 18,700. डेबिट साईडचे बॅलन्स डेबिट साईडला नोंदवणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊया, लिहूया टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट दिलेली आहे 18,700. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे डेटर्स अँड क्रेडिटर्स. यापैकी जर तुम्ही नीट पाहिलं तर डेटर्सला 3 ॲडजस्टमेंट आहेत. त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मी जाते आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पहिलं अकाउंट, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पहिलं अकाउंट मी लिहिलं डेटर्स. इनर कॉलमला 47,500 डेटर्सची रक्कम. पहिल्या ॲडजस्टमेंटसाठी 1 ओळ, दुसऱ्या ॲडजस्टमेंटसाठी 2 ओळी आणि परत तिसऱ्या ॲडजस्टमेंटसाठी 2 ओळी सोडून मी आउटर साईडला बाण केलेला आहे. त्यानंतरचा अकाउंट आहे क्रेडिटर्स. वर काही ओळ मी इथे लिहून घेते, कॅपिटल अकाउंट अंडरलाईन केली त्याला. पहिलं पार्टनर आहेत आपले सुचेता आणि दुसरं आहे गायत्री. त्यानंतर खाली 1-2 ओळी सोडल्या मी. पुढचं अकाउंट घेतलं क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची रक्कम दिलेली आहे आपल्याला 35,000 आउटर कॉलमला. त्यानंतर पुढचं अकाउंट बघा दिलेलं आहे आपल्याला वेजेस अँड सॅलरी. ट्रेडिंग अकाउंटला पोस्ट करणार आहोत आपण वेजेस अँड सॅलरी. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग स्टॉकच्या खाली टू वेजेस अँड सॅलरी. कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलमला 4,000. नेक्स्ट अकाउंट दाखवते मी तुम्हाला. दिलेलं आहे आपल्याला बिल्स रिसिवेबल आणि त्याला आहे ॲडजस्टमेंट. अमाऊंट आहे त्याची 22,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पोस्टिंग करायचं. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊयात, लिहूयात खाली बिल्स रिसिवेबल. इनर कॉलमला 22,000. एक ॲडजस्टमेंट असल्यामुळे 1 ओळ आपण लेफ्ट केली. नेक्स्ट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला बिल्स पेएबल. त्याचं पोस्टिंग होणार आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. लगेचच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहिते आहे मी बिल्स पेएबल. अमाऊंट दिलेली आहे 27,300. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेला आहे डिस्काउंट. पण डिस्काउंटचा जर तुम्ही बॅलन्स पाहिला तर तो क्रेडिट साईडला दिलेली आहे अमाऊंट. त्यामुळे P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला मी पोस्ट करणार आहे. P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिली ओळ लेफ्ट केली, खालच्या ओळीवर लिहिलं बाय डिस्काउंट. अमाऊंट आहे त्याची 400. नेक्स्ट अकाउंट दाखवते मी तुम्हाला. आपल्याला दिलेलं आहे मोटिव्ह पॉवर आणि त्याची अमाऊंट दिलेली आहे 1,350. त्याला देखील ॲडजस्टमेंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करणार आहोत. लिहिलं मी खाली वेजेसच्या टू मोटिव्ह पॉवर. ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनर कॉलमला 1,350. एक ॲडजस्टमेंट असल्यामुळे 1 ओळ लेफ्ट करायची. त्यानंतर पुढचं अकाउंट तुम्हाला दिसतं आहे तर ते दिलेलं आहे कस्टम ड्युटी. त्याचं देखील पोस्टिंग करायचं आहे आपल्याला ट्रेडिंगला. मोठी पॉवरच्या खाली 1 ओळ लेफ्ट केली, त्याच्या खाली आपण लिहिलं कस्टम ड्युटी. अमाऊंट दिलेली आहे 1,500 आउटर कॉलमला. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे त्यानंतरचं इंटरेस्ट. आणि जर तुम्ही पाहिलं तर इंटरेस्टची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 1,300 क्रेडिट साईडला. त्यामुळे पोस्टिंग करायचं P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट. त्याच्याखाली आपण लिहिलं बाय इंटरेस्ट. अमाऊंट जी आहे ती दिलेली आहे 1,300 आउटर कॉलमला. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे दाखवते मी तुम्हाला अनप्रोडक्टिव्ह वेजेस. असे वेजेस की ज्यातनं आपल्याला उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे त्याचं पोस्टिंग करणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 1 ओळ परत वर लेफ्ट केली, लिहिलं मी टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस.
अमाऊंट आहे त्याची 3000. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला अकाउंट ऑडिट फीस, त्याची अमाऊंट दिलेली आहे 2500. कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट दिसत नाही आहे, त्यामुळे मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलमला ह्याची नोंद करणार आहे. अमाऊंटची लिहिते आहे मी टू ऑडिट फीज, आउटर कॉलमला 2500. नेक्स्ट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे रेंट, त्याचं देखील पोस्टिंग करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. टू रेंटची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 1800. त्यानंतर नेक्स्ट अकाउंट दिलं आहे कन्व्हेन्स, ते देखील पोस्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लिहिते आहे मी टू कन्व्हेन्स, अमाऊंट दिलेली आहे त्याची 2000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पोस्टिंग आपल्याला कंप्लीट झालेलं आहे. पुढचे जर अकाउंट तुम्ही पाहिलेत तर ते सगळे ॲसेट आणि लॅबिलिटी साईडला पोस्ट होणार आहेत. तर चला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊयात. पुढचा अकाउंट दिलेला आहे आपल्याला गुडविल. बिल्स रिसिवेबलला ॲडजस्टमेंट आहे, त्याची एक ओळ लेफ्ट केलेली आहे आपण. पुढचं अकाउंट घेतलं गुडविल, अमाऊंट दिलेली आहे गुडविलची 25000 आउटर कॉलमला. नेक्स्ट दिलेला आहे कॉपीराईट, त्याच्याखाली लिहूयात आपण. त्याची अमाऊंट दिलेली आहे 20000. नेक्स्ट दिलेला आहे बिल्डिंग, नोट डाऊन करूया. 88000 ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे मी इनर कॉलमला लिहिते 88000. नेक्स्ट दिलेला आहे आता आपल्याला पार्टनर्स, सुचेताज लोन लॅबिलिटी आहे. पार्टनरचं लोन पे ऑफ करावं लागणार आहे, त्यामुळे मी जसं दिलं आहे तसं लिहिते पार्टनर कंसात सुचेता कंस पूर्ण लोन, अमाऊंट आहे 6150. नेक्स्ट दिलेली आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट, पोस्टिंग करायचं आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. जाऊयात आपण ॲसेट साईडला, लिहूयात इन्व्हेस्टमेंट, अमाऊंट दिलेली आहे 40000 आउटर कॉलमला. आणि लास्ट दिलं आहे कॅश ॲट बँक, याचं देखील पोस्टिंग करतो आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. अमाऊंट दिलेली आहे 26000. पोस्टिंगला सुरुवात करूयात आपण. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला स्टॉक ऑन 31 मार्च 2019, म्हणजेच हा आहे आपला क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हटलं की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाऊयात आपण. लिहूयात बाय क्लोजिंग स्टॉक. दरवेळी क्लोजिंग स्टॉकचं पोस्टिंग करत असताना वर काही ओळी लेफ्ट करायच्या, लिहायचं 19700. दुसरा इफेक्ट लगेचच बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला काही ओळी लेफ्ट करायच्या, लिहायचं क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट दिलेली आहे 19700. नेक्स्ट ॲडजस्टमेंट तुम्हाला मी दाखवते आहे. गुड्स कॉस्टिंग ₹3000 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल्स. गुड्स मोफत वाटलेले आहेत, व्यवसायातनं वस्तू गेलेली आहे, त्यामुळे पहिला इफेक्ट नोंदवणार आहोत आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. लिहूयात बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, अमाऊंट दिलेली आहे त्याची 3000 आउटर कॉलमला लिहिली. आणि ह्या 3000चा दुसरा इफेक्ट नोंदवायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मी लिहिणार आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून, कारण वस्तू आपण मोफत वाटतो ते ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून वाटतो, म्हणून मी इथं लिहिलं टू ॲडव्हर्टाइजमेंट 3000. नेक्स्ट दिलेला आहे आपल्याला मोटिव्ह पॉवर इन्क्ल्यूड ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मोटिव्ह पॉवर कारखान्यामध्ये जर आपण पॉवरचा वापर करत आहोत, विजेचा वापर करत आहोत, त्या विजेचं जे एकूण रक्कम आपल्याला दिली होती मोटिव्ह पॉवरची 1350, त्यापैकी ₹500 हे आपण पॉवर मीटरसाठी डिपॉझिट केलेले होते. म्हणजे ही आपल्या ₹500 एक प्रकारची आपली ॲसेट आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट मी नोंदवते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. लिहिलं मी मोटिव्ह पॉवर, अमाऊंट नोंदवतील लगेच ₹500. आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे मोटिव्ह पॉवरमधनं ते ₹500 आपल्याला काय करायचे, लेस करायचे आहेत. कॅपिटल एक्सपेंडिचर असल्यामुळे लेस डिपॉझिट
500 रुपये. लगेच आउटर कॉलमला मी वजाबाकी लिहिते आहे 850. पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे बघा. डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट द रेट ऑफ 5%. डेप्रिसिएशन काढायला सांगितलं आहे. बिल्डिंगवर 5% दराने काढायला सांगितलं आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊयात. लिहूयात लीज डेप्रिसिएशन 5%. 88,000वर 5% दराने जर आपण डेप्रिसिएशन काढलं तर ते येतं. डेप्रिसिएशन आलेलं आहे आपलं 4,400. इथे लिहितो आहे आपण. आणि 88,000मधनं जर 4,400 रुपये आपण वजा केले तर वजाबाकी येईल आउटर कॉलमला 83,600. ह्या 4,400 डेप्रिसिएशनचा इफेक्ट लगेचच दाखवणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली आपण लिहूयात 2 डेप्रिसिएशन ऑन. अंडरलाईन मी त्याला केली. लिहिलं बिल्डिंग डेप्रिसिएशन आलं होतं 4,400. नेक्स्ट दिलेलं आहे बघा. ॲडजस्टमेंट दाखवते तुम्हाला. राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेट्स अँड मेंटेन RDD 3% ऑन डेटर्स. शेवटच्या 2 राहिलेल्या ॲडजस्टमेंट सॉल्व करायला सुरुवात करूयात. 5वी ॲडजस्टमेंट सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला 6वी ॲडजस्टमेंट जी आहे ती विचारात घ्यावी लागेल. 6वी ॲडजस्टमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर ऑफ अ बिल ₹4,000. म्हणजे 4,000चं जे बिल आपण तयार केलेलं होतं ते डिसऑनर झालेलं आहे. त्याचे पैसे आपल्याला मिळालेले नाही आहेत. म्हणजे 4,000 आपले बिल्स रिसिवेबलची जी रक्कम आहे ती कमी होणार आहे आणि 4,000 डेटर्सची रक्कम वाढणार आहे. त्यामुळे डेटर्सवर बॅड डेट्स आणि RDD ह्या ॲडजस्टमेंट काढण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला बिल्स रिसिवेबलची रक्कम डेटर्सच्या रकमेमध्ये ॲड करावी लागेल आणि त्यानंतर त्याच्यावर बॅड डेट्स आणि RDD काढावी लागेल. मग 6वी ॲडजस्टमेंट आपण पहिल्यांदा सोडवणार आहोत. जाऊयात बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ही एक विशिष्ट ॲडजस्टमेंट आहे की ज्याचा इफेक्ट एकाच स्टेटमेंटच्या एकाच बाजूला येतो. डेटर्स पहिल्यांदा लिहूयात आपण. ॲड बिल्स रिसिवेबल डिसऑनर अमाऊंट आहे त्याची 4,000. 47,500मध्ये जर मी 4,000 ॲड केले तर माझी बेरीज येईल 51,500. लगेचच खाली लिहिली आपण. त्यानंतर ह्याचा दुसरा इफेक्ट 4,000चा द्यायचा आहे आपल्याला. बिल्स रिसिवेबलला लेस करायचं. लिहूयात लेस डिसऑनर्ड अमाऊंट आहे त्याची 4,000. वजाबाकी येते आहे आउटर कॉलमला 18,000. नोट डाऊन करूयात आपण. 5वी ॲडजस्टमेंट सॉल्व करायची आहे आता आपल्याला. डेटर्सवर बॅड डेट्स आणि RDD दोन्ही काढायला सांगितले. बॅड डेट्स पहिल्यांदा मी कॅल्क्युलेट करणार आहे आणि त्यानंतर काढणार आहे RDD. आता आपले डेटर्स झालेले आहेत 51,500. त्यातनं मी खाली लेस केले. लेस बॅड डेट्स 2,000. 51,500मधनं जर 2,000 मी वजा केले तर 49,500 आपली नेक्स्ट अमाऊंट येणार आहे. ह्या 2,000चा इफेक्ट लगेचच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 बॅड डेट्स आउटर कॉलमला 2,000. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला काढायची आहे RDD. 49,500वर काढायची आहे RDD. लेस RDD 3%. डेटर्सवर 3% RDD जर आपण काढली तर ती येते 1,485 आणि आउटर कॉलमला डेटर्सची रक्कम येणार आहे 48,015. 48,015. RDDचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 RDD 1,485. 1,485. इथं आपला पोस्टिंग कंप्लीट झालेला आहे. आता आपण अकाउंट क्लोज करायला सुरुवात करूयात. पहिलं अकाउंट क्लोज करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या दोन्ही जर बाजू तुम्ही पाहिल्यात तर क्रेडिट साईडची जी अमाऊंट आहे ती मोठी आहे. ती आहे 1,85,000. त्यामुळे क्रेडिट बॅलन्स येणार आहे. तिची टोटल येते ती आपण नोट डाऊन करून घेऊया.
अकाउंट क्लोज करायला सुरुवात करूयात आपण. ट्रेडिंग साईटची जर तुम्ही टोटल केली तर ट्रेडिंग अकाउंटची जर आपण टोटल केली तर ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स येतो आणि ती टोटल येते 2,08,200. ती मी इथे लिहिते 2,08,200. दोन्ही बाजूला टोटल लिहून घेऊयात आपण 2,08,200. ह्यातनं डेबिट साईडची जर टोटल आपण वजा केली तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळतो 1,15,850 रुपयाचा. तो आपण नोट डाऊन करूयात. टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्सिंग फिगर आहे त्यामुळे मी इथेच त्याला स्टार करते. प्रॉफिट आलेला आहे 1,15,850. तो लिहिणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे मी लिहिला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,15,850. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायला जर सुरुवात केली तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करताना क्रेडिट बॅलन्स येतो. क्रेडिट साईडची टोटल मोठी येते म्हणून त्याला मी क्रेडिट बॅलन्स म्हणते. ती टोटल येते 1,17,550. दोन्ही बाजूला लिहून घेऊ 1,17,550. 1,17,550 मधनं डेबिट साईडची टोटल वजा केली तर आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो. तो आपण पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करणार आहे. इथे मी लिहिते टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू सुचेता अँड गायत्री. नेट प्रॉफिट येतो आपला तो म्हणजे 97,365. बॅलन्सिंग फिगर आहे त्यामुळे मी त्याला स्टार केला. आणि हा जो नेट प्रॉफिट आहे तो आपल्याला नेट प्रॉफिट सुचेता आणि गायत्री यांना 3:2 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सुचेताला रेशो येतो 3:2 या रेशोमध्ये जर आपण केलं तर मी तुम्हाला दाखवते इथे वर्किंग. डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट पहिला आहे आपल्याला सुचेता 97,365 हा नेट प्रॉफिट आलेला गुणिले सुचेताचा शेअर 3 भागिले 5. 5ने मी त्याला डिवाईड करणार आहे. याचा आन्सर येतं 58,419. आता मी 97,365 मधनं 58,419 वजा केले तर ॲटोमॅटिकली मला गायत्रीचा शेअर मिळेल. किंवा दुसऱ्या पद्धतीने गायत्री नेट प्रॉफिट 97,365 इंटू 2 डिवायडेड बाय 5 येतं 78,946. इथे आपण ते डिस्ट्रीब्युशन लिहूयात. इथे येणार आहे 38,946. 38,946 लिहूयात. इथे सुचेताच्या समोर 58,419 आणि गायत्रीच्या समोर 38,946. आता हे जे नेट प्रॉफिट आलेले आहे ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला दाखवायचे क्रेडिट साईडला. इथे लिहायचं बाय नेट प्रॉफिट. डेबिट साईडला कोणत्याही प्रकारची एंट्री नाही आहे. प्रॉफिट सुचेताला मिळालेला आहे 58,419. गायत्रीला मिळालेला आहे 38,946. अकाउंट क्लोज करूयात पार्टनर्सचं. सुचेताच्या अकाउंटची टोटल येते 1,33,419 आणि इकडे येते 78,946. दोन्ही बाजूला लिहूयात ती टोटल 1,33,419 78,946. मग आता इथे लिहायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन 1,33,419 78,946 स्टार. आता हे जे कॅपिटलचे बॅलन्सेस आलेले आहेत ते दाखवणार आहोत आपण. कॅपिटल अकाउंटला सुचेताच्या कॅपिटलच्या समोर लिहिणार आहोत आपण 1,33,419 आणि गायत्रीच्या समोर 78,946. लॅबिलिटी साईडची जर आपण टोटल केली आणि ॲसेट साईडची टोटल जर केली तर त्या दोन्ही टोटल जेव्हा बरोबर येतात तेव्हा आपला अकाउंट टॅली झालं असं आपण म्हणू शकतो. बॅलन्स शीटची टॅलिंग फिगर येते 2,80,815. 2,80,815. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.